तर जळगाव शहरातील मेहरुण तलावात 75% पाणीसाठा शिल्लक आहे। दिवसेंदिवस तापमानात वाढ होते, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होत आहे। तापमान अशाच प्रकारे चढ राहिलं तर मेहरुण तलाव कोरडा ठाक पडण्याची चिन्ह आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढताना पाहायला मिळतो आहे आणि या तापमानाचा परिणाम हा जळगाव शहराचा वैभव असलेल्या मेहरुण तलावावर सुद्धा झालेला आहे। आपण आता जळगावच्या मेहरुण तलावावर आहोत आणि मेहरुण तलावात तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याने केवळ या ठिकाणी जे आहे 70 ते 75% पाणीसाठा हा उरलेला आहे। तर ज्या आपण जर दृश्यांमध्ये आता बघितलं तर मेहरुण तलावाची जी मागची बाजू आहे, या ठिकाणी ही मागची बाजूच्या जमिनीचा पृष्ठभाग वर आलेला पाहायला मिळतो आहे आणि जवळपास 70 ते 75% साठा आता मेहरुण तलावामध्ये शिल्लक राहिलेला आहे। आपण जर पुढील काळाचा विचार केला तर तापमानामध्ये जर आणखी काही वाढ झाली किंवा तापमान जे आहे त्यापेक्षा आणखी तापमानामध्ये जर वाढ झाली, तापमानाचा पारा वाढला तर मे महिन्यापर्यंत हा मेहरुण तलाव या ठिकाणी कोरडा ठाक पडण्याची चिन्ह आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।